ते समर्थन होऊ शकत नाही. तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्या की ही योजना का महत्त्वाची आहे. हा जो मार्ग आहे शक्तिपीठाचा का महत्त्वाचा, की फक्त काही ठेकेदार तुमच्या मर्जीतले आहेत त्यांना काम मिळावं, त्यांची मालामाल व्हावी आणि मग त्या पैशातून उद्या निवडणुका लढाव्यात म्हणून ही शक्तिपीठासारख्या योजना आहेत का? बलुचिस्तान ट्रेन अपहरणवरून पाकिस्तानने भारतावर निराधार आरोप केले. हे सांगितले की या अपहरणामागे भारताचा हात आहे. भारताचा हात असता अशा मोठ्या कांडामध्ये तर महाराष्ट्रात देशामध्ये अनेक प्रकरणं सहज सोडवली असते ना. आम्ही एवढं धाडस असतं तर चीनने ताब्यात घेतलेली 4000 किलोमीटर वर्ग किलोमीटर जमीन सोडवली असती. अरुणाचलमधून चीनला हुसकून लावलं असतं. अशा बऱ्याच गोष्टी करतात. हे उगाचच पाकिस्तानवाले सुद्धा हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय आहे. बलुचिस्तानचा विषय हा पाकिस्तानचा अत्यंत अंतर्गत विषय आहे. त्यांनी तो अत्यंत अंतर्गत पद्धतीनं सोडवायला पाहिजे. भारतामध्ये त्यांनी कोणाला खेचू नये. काय होळी आहे, वरळीमध्ये लाऊडस्पीकर काढून घेण्यात आले, मात्र दांडियाला परवानगी मिळते, होळीला परवानगी मिळत नाही. होळीला परवानगी मिळत नाहीये. त्यानंतर उद्या गणेश उत्सव येणार आहेत. पीओपीच्या मूर्तींवरती बंदी आणलेली आहे. ज्या वर्षानुवर्ष ज्या आमच्या मूर्ती येत आहेत त्याच्यावरती बंदी आणलेली. हे कसलं हिंदुत्व आहे? वर्षातनं एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधनं आणताय. यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. हा, आमच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण खुल्या वातावरणामध्ये होतील हे तुम्ही सांगत होतात ना. मग आता काय झालं? गणपती उत्सवावर बंधन आहे, दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे. ठीक आहे, आम्हालाही माहिती आहे पर्यावरण वगैरे काय आहे ते. मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं? तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना लोकांना तुम्ही कोट्यवधी लोकांना तुम्ही का आतमध्ये डुबकी मारायला लावली? आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता. महामार्ग ठेकेदारांच्या भल्यासाठी आहे का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय असा सवाल संजय राऊत करतायत. इतकंच नाही तर लाडकी बहीण योजना सुद्धा बंद करतील असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर पीओपी मूर्तींसंदर्भात गणेश मूर्तींसंदर्भात देखील संजय राऊत भाष्य करतायत. तुम्ही होळी सणावर बंधनं आणली, गणेश मूर्तींवर आता बंधनं आणताय, मग पर्यावरणाची इतकीच काळजी होती तर गंगा स्नान दूषित पाण्यात का करू दिलं असं म्हणत संजय राऊतांनी पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे सरकारवर. आणि संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात सुरात सूर मिसळलेत की काय अशी ही चर्चा होऊ लागलेली आहे. संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळत या सगळ्या प्रकरणी आता गंगा स्नान आणि प्रदूषण यावर भाष्य केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.